पाहतोय पंकज जाखलला आपण नाही पाहत आहोत, त्याला देखील ऍक्शन मध्ये यावं लागेल. राऊंड द विकेट शुभम याचा पुढचा चेंडू. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. Oh, that is a beauty. Magnificent delivery. No clue whatsoever in the hands of the batsman. It's a dot. आणि ज्यावेळेला चेंडू निघून गेला ना राजेजी, गोलंदाज सुद्धा एका क्षणाला पाहत राहिला, बाबा चेंडू गेला तरी कुठून गेला, नक्कीच. यष्ट्यांच्या वरून गेला तरी कुठून, तो थोडासा पाहत राहिला होता. बिल्कुल बहुत ही जबरदस्त गेंद थी. टिप्पा का एक बार थोड़ा ऑफ टर्म के बाहर जाते हुए हरकत कर रहे हैं. हरकत करेंगे तो राजू बरकत आपको जरूर मिलेगी. सुंदर गेंदबाजी. बहुत बढ़िया. नक्कीच खूप सुंदर टप्पा पाहायला मिळतो. राऊंड द विकेट जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्ही हा अँगल बनवणं म्हणजे नक्कीच आपण कित्येक वेळा मयूर वाघमेरेला पाहिलं अशा पद्धतीने. पुढचा चेंडू शुभम. आता मात्र पुन्हा एकदा अपील. मात्र टप्पा पडल्यानंतर जी उंची होती ती वेगळी पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतो लेग बाय. आणि जसं तुम्ही अँगलचा उल्लेख केला, म्हणजे टुवर्ड्स द बॅट्समन थोडासा 45 डिग्री नाही पण 60च्या आसपासचा तो अँगल होतोय ना, त्याच्यामुळे फलंदाज क्रॅम्प होतोय, तयार नाही आहेत. लेग स्टंपच्या बाहेर ना मधून चेंडू आणला जातोय आणि सुंदर गोलंदाजी सध्या घडला शुभम हाताळतोय. तुकरम सर इंपॉर्टेंट चीज है, जो गेंद थी टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली और ज्यादा हरकत नहीं करे, लेकिन बीट करने के लिए बहुत काफी थी. बहुत अच्छी गेंदबाजी. पुन्हा एकदा शुभम रेडी होतील. पायावरचा चेंडू खेळायचा प्रयत्न होता, मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. अपील जरूर झालंय. एक दफ्याच्या चेंडूवरती पूर्ण धावफलक पुढे झालं. पुन्हा एकदा आपण राजेशजी गोळे यांच्या दिशेनं जाणार आहोत. महत्वाचा मॅच आहे. सुरुवात चांगली केली गोलंदाजानं आणि ऑन द मार्क पहिल्याच षटक हाताळले ते गोलंदाज बघतोय. पहिले षटक हाताळताना शुभम. ऑन राईट यावेळेला सूरजजी दळवी. राजू त्यांच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये बोलायचं आहे, कारण खूप चांगलं अगदी जवळून त्यांना जाणता. मंडळमध्ये आपण एकत्र होतो. आरके ट्रॉफी त्यांनी खेळले. गोलंदाज म्हणून त्यांची फार मोठी ख्याती आहे. उद्या लेदर बॉलचा एक मॅच आहे आणि त्यामुळे आज मला वाटतं ते दिवसभर आपल्याबरोबर होते. त्यांचा यथोचित सन्मान करणं फार गरजेचं आहे. आपण आयोजकांच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान या भव्य दिव्य मंचावरती करतोय. या चेंडूनंतर आपण हा सन्मान करणार आहोत. नक्कीच या ठिकाणी या चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये, मात्र खेळाडू बॅकअपला येतोय. 2 धावा. चला सत्कार आपण करूया अशा व्यक्तिमत्वाचा. मात्र 2 धावा आणि तिसरी धाव देखील विकास गागरूपला यावं लागतंय शॉट थर्डमॅन वरून. सर्व खेळाडू आले होते पाठीमागून बॅकअप साठी. सर्व खेळाडू आले होते आणि तोच प्रयत्न त्यांचा चालला होता. क्षेत्ररक्षण थोडस बिघडलेलं होतं आणि त्याचा फायदा फलंदाजाला झालाय. तुकाराम सर अत्यंत महत्वाचं, जर तुम्ही बॅकअपला नाही आलात तर बॅकअप होऊ शकतं, त्यामुळे बॅकअप करणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये. नक्कीच सत्कार करूया आपण या ठिकाणी सन्माननीय आदरणीय सुरेश दळवी सरांचा. या चेंडूनंतर आपण सन्मानाकडे जातोय. नक्कीच शुभम याचा पुढचा चेंडू. आता मात्र खूप दूरवर आहेत खेळाडू. 1 धाव तर मिळणार आहे. डीप वरना खेळाडू येईपर्यंत थ्रो करेपर्यंत 2 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धाव संख्या 7 बिनबाद ना 7 धावा. येस. यावेळेला मॅच थोडासा मैदानावरती थांबलाय कारण षटक समाप्त झालं. सुरेशजी दळवी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. सुरेशजी दळवी साहेब यांचा यथोचित सन्मान आपण. चला अशा एक व्यक्तीचा आपण सत्कार करूया ज्यांनी 1990च्या दशकामध्ये आपण जर पाहिलं तर आर्चिन्स गोवा संघाकडून जर आपण पाहिली तर जी नर्मदा अर्जुन संघ खेळल्याने आरके ट्रॉफीचे विजेते ठरले होते. या संघामध्ये संजू वैद्य, आपण अजित पुत्रन, मंदार गरुडे, श्रीकांत दादरकर या संघामधून पाहिलं आणि त्या संघामध्ये अप्रतिम अशी कामगिरी करणारे लेजंड टेनिस क्रिकेटर नर्मदा अर्जुन, त्याचप्रमाणे श्री 11 यांच्यामध्ये ज्या पद्धतीने ते खेळले आणि एक वेगळा अनुभव. आज देखील 60+ मध्ये ते जबरदस्त गोलंदाजी करत आहेत. नुकताच गुजरातला जी स्पर्धा झाली ज्यामध्ये मुंबईतले निर्णायक खेळाडू बॅट्समन बॉलर जुने जे खेळले आणि बिजली बरखा एक जुनी स्पर्धा ती देखील ते खेळलेले आहेत. त्यामुळे हा सत्कार आणि सन्मान आपल्यासाठी देखील आहे. असे दिग्गज पंच या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेला लाभलेले आहेत. तर सर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक आभार, धन्यवाद. आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा असोसिएशनच्या वतीने त्रिवार आभार. आपण पाहतो आहे यावेळेला कुणबी चषक 2024 या मंचावरती सुरेशजी दळवी ज्यांनी दिवसभरामध्ये पंचांची भूमिका योग्य पद्धतीने बजावली, त्यांचा सन्मान नुकताच संपन्न झालाय. दळवी साहेब थँक्यू व्हेरी मच. लेदर बॉलचा उद्याचा मॅच त्यांना करायचा आहे, परंतु आज अमूल्य वेळ आपल्यासाठी दिलाय. ओव्हर टू कमबॅक्स. एक बार फिर मॅच की तरफ रुख करते हैं. 1.1 षटकांचा केस 7 धावा धावफलकावरती आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. कडे खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे चेंडू निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. धावफलक थांबलाय 7 वरती. नक्कीच सर चांगला गोलंदाज आहे. क्रिश गागरूम बद्दल मगाशी देखील म्हटलं
की 2018ला गावी आमच्या केशवीपाटा मैदानावर ज्यावेळेस आम्ही लाईव्ह पहिल्यांदा स्पर्धा केली नवीन स्वरूपात, त्यावेळेस या खेळाडूला एक विशेष पारितोषिक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला होता. प्रशांत सरांनी त्याची इंटरव्ह्यू घेतली होती. पुढचा चेंडू आणि हा देखील पंचांचा इशारा येतोय. येस, खेळाडू स्वतःच बाहेर निघाले. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात खेळाडू बाद. यश मिळते क्रिशला. देत आहेत आमचे विनोद बागणे. आज आले आंबटे संघासाठी खेळले. आपला नेहमीप्रमाणे क्लास दाखवला. आपण नेहमीच म्हणतो की युअर फॉर्म इज टेम्पररी बट युअर क्लास इज परमनंट. जबरदस्त क्लास, दर्जेदार खेळाडू. उद्या देखील मंडणगडच्या संघातून व्यावसायिक क्रिकेट खेळणार आहे आणि आज परतीचा प्रवास गावी जाणार आहेत मंडणगडला. तर नक्कीच ऑल दी बेस्ट विनोद बागणे आणि चांगला खेळ तुम्ही करा. आपल्या मंडणगडचं नाव प्रज्वलित नक्कीच करायचं आहे. केंगवळ संघाचा असा एक खेळाडू 45+, 44-45 वर्ष, संदीप तांबिडकर बॅटिंग साठी सज्ज होतोय. संदीपच आहे ना, संदीप तांबिडकर. दुपारच्या सत्रामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी करणारा, संघाचा डोळा सांभाळणारा आधारस्तंभ. क्रीजचा पुढचा चेंडू आणि या चेंडूला मात्र खेळून काढलेला आहे. डीप मिड विकेटला खेळाडू येतोय. भरण आपण पाहतोय वेगाने येतोय. संधी होती मात्र अजूनही ती चपळाई. चिते की चाल, बाज की नजर और संदीप के दौड़ पर कभी संदेह नहीं करना, कभी भी मात दे सकते. ऐसे नहीं लग रहा कि दौड़ नहीं रहे थे, ऐसे लग रहा था शूज नहीं स्केटिंग लगाकर दौड़ रहे थे. और 2 रन पूरे. बहुत बढ़िया. 2 रन के साथ रन संख्या टोटल 9 धावा. 9 धावा धावलकावरती आहे आणि ज्या वेगानं गेले ते ना वाटत पण नव्हतं की 2 धावा इतक्या जलद गतीनं पूर्ण करतील. या 2 धावा पूर्ण केल्यात. नक्कीच क्रिश पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. स्ट्राईकला आपण पाहतोय संदीप खाली राहतोय. अतिशय खाली राहणारा चेंडू. खेळपट्टी देखील आपला रंग रूप दाखवतोय. चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकला तर काय करू शकतं हे पुन्हा एकदा क्रिश दाखवतोय. काही वेगळं करत नाही, फक्त ऑफ स्टंप पकडलेला आहे, तिथून थोडा बाहेर काढतो. लेग कटर स्लोअर 1 चेंडू टाकला होता आणि आता थोड्याशा धीम्या गतीने अजून एक चेंडू डॉट निर्धाव. आणि त्याला कारण आहे का समोर परिपक्व फलंदाज आहे, एक चांगल्या दाटणीचा फलंदाज आहे. मग तुमच्यामध्ये जी व्हरायटी आहे, तुमच्यामध्ये ती जी विविधता आहे तुम्हाला मैदानावरती दाखवायची आहे आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न झालाय. नक्कीच पुढचा चेंडू. आता मात्र पाहत राहिले. चेंडूला खेळायचं होतं तुम्हाला. चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. मग अशी आपण मंगेश बोत्रेला पाहिलं होतं, गोटे बंदरवाडी संघाचा खेळाडू. याच प्रकारे त्याची जे स्टान्स त्याचा होता वेगळा मात्र पवित्र होता. वेल लेफ्ट करायला गेले होते, टप्पा मात्र सरळ निघून गेला आणि चेंडू डॉट. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 9 धावा धावफलकावरती आहे. राजू, आप कहाँ खड़े थे वो देखा जाएगा. इंपॉर्टेंट है, बिल्कुल आप 5 स्टंप की तरफ खड़े थे और आपके करीब से गेंद चली गई है. बहुत सारी चीजें देखी जाती है. तो कलम सर एक छोटा सा ब्रेक लेते हैं. ब्रेक के साथ चर्चा जारी रहेगी. रोहन मैदान के अंदर गेंदबाजी में परिवर्तन. तेजस को मौका मिला है गेंदबाजी करने के लिए. इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट. टप्पा खाने के बाद उछालता लेग स्टंप के ऊपर से गेंद विकेट कीपर की तरफ जाती हुई. तुकाराम सर क्या कहना है, जिस तरह से स्कोर 9 रन है, कितना टोटल आप देखना चाहेंगे? अजून 12 धावा, अजून 12 धावा यायला पाहिजे. 20 धावांची बेस तुम्हाला ओलांडायची आहे. जर 20 धावांची बेस ओलांडली तर हा मॅच सुद्धा रफ अँड टफ होऊ शकतो. तशी गोलंदाजी आहे, दुसऱ्या बाजूला तशी गोलंदाजी आहे, पण पहिला तुर्तास ती 20+ धावा. 20 धावांची बेस तुम्हाला ओलांडायची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होईल गोलंदाजीसाठी. बेस तुम्हाला ओलांडायची आहे. क्रॉस बॅट फटका, चेंडू चला बॉल लाईन जवळ फील्ड केला जाईल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. रनिंग बिटवीन चांगली आहे. 2 धावांशी दाफलक जाऊन पोहोचलाय. 11 वरती शेवटचा षटकाचा खेळ सुरू आहे. पंधळी संघाचे कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. पंधळी संघाचा कॅप्टन आणि बोरखत संघाचा कॅप्टन या ठिकाणी सज्ज टॉस साठी. राजू हमारे साथ जुड़ेंगे. राजू, बिल्कुल स्कोर अगर देखें तो टोटल बन गया 11 रन.
कितना टोटल यहाँ से आप देखना चाहेंगे इस मुकाबले में? मी तर संध्याकाळपासून एवढंच म्हणतो की तुम्ही 25-26 करायचे आहेत, तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे, विकेट्स काढायच्या आहेत, कमबॅक करायचं आहे. अजून एक युवा खेळाडू, पुढचा चेंडू, ओ व्हॉट अ डिलिव्हरी, क्लीन बोल्ड, चारो खाने चित. और लैक ऑफ कॉन्फिडेंस के साथ आप बल्लेबाजी करते हैं तो परिणाम यही होता है. अब खड़े खड़े खेल रहे, स्टंप के अंदर गेंद है ब्रॉकल में और बढ़िया गेंद, बहुत ही अच्छी गेंदबाजी. बरकत टीम ने टॉस जीता, सिक्का उछला, बरकत के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम बॉलिंग करेंगे और अपने टीम को, बंदे टीम को मौका दिया है बल्लेबाजी करने के लिए. तो ये इंटरेस्टिंग मैच थोड़ी देर के बाद आएगा, लेकिन अभी फिलहाल विकेट प्राप्त किया तो कारण सर गेंदबाज का कॉन्फिडेंस बनने वाला है. पूर्णपणे वाढलाय, कॉन्फिडन्स त्याचा वाढलाय. कारण बरोबर यॉर्क पद्धतीने ज्यावेळेला एखादा गोलंदाज ज्यावेळेला फलंदाज बाद करतोय ना, तर त्याचे खांदे थोडेसे उंचावतात आणि तेच या गोलंदाजच्या बाबतीमध्ये झालंय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडूचा ड्राईव्ह केलाय, चेंडू ऑफसाईडच्या दिशेने जोपर्यंत कव्हरचा क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला फील्ड करेल. एक धाव धावफलकावरती येत, एका धावाने निश्चित धावफलक जाऊन पोहोचलाय 12 वरती. शेवटच्या काही चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. नक्कीच 2 चेंडू शिल्लक आहेत, एखादा मोठा फटका. संदीप तांबिटकर, अनुभवी संघाचा आधारस्तंभ, तारणहार ठरणार का की युवा खेळाडू गोलंदाज या ठिकाणी जो गोलंदाजी करतोय तो कमबॅक करणार. गोलंदाजचं नाव आहे तेजस्वी होणार की तारणहार ठरणार. संदीप, पुढचा चेंडू, आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे. डीपला खेळाडू आहे, एक धाव पूर्ण होते. एका धावेने या ठिकाणी रनआउटची संधी आहे. खेळाडू बाद होतोय का बघूया. खेळाडू बाद, गॉन. एक धाव मिळते, शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि किंग विल्सन चित्र दिसता कामा नये. इतका चांगला या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन आहे, त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आहे, चिंचाळी आंबोली आपल्याला इथे व्यासपीठाच्या समोर यायचंय. इस ओवर की बात करें तो अच्छा ओवर तेजस का स्कोर अगर देखें तो टोटल बन गया है 13 रन नहीं बन रहे हैं. दबाव यहाँ गेंदबाजों ने बनाया है. तेजस की ये आखिरी गेंद है. नए बल्लेबाज, नए बैटर मैदान के अंदर प्रशांत आए हैं और बल्लेबाज प्रशांत क्या यहां से वो बड़ा स्ट्रोक खेलेंगे. अभी तक तेजस की बात करें तो इन्होंने बल्लेबाजों को खामोश रखा है. सर, आपण पाहिलं तर या संघामध्ये 3 युवा खेळाडू आहेत, क्रिश, शुभम आणि आता आपण. जबरदस्त गोलंदाजी, टप्पा त्यांनी तिघांनी सोडला नाही आणि व्हेरिएशन पाहायला मिळालं. अजून शिकत आहेत मात्र चांगल्या टप्प्यावर आणि बॅट्समनना उभं केलंय. आखिरी गेंद है और इसीलिए तो कहते हैं ना कि बाहुबली का कटप्पा और गेंदबाज को अपना टप्पा नहीं भूलना है, नहीं भूलना. सटीक लाइन पर गेंदबाजी रही है गेंदबाजों द्वारा. युवा गेंदबाज, आपने सही एक बार फिर जिक्र किया कि ये सारे का थांबतायत काय. चला लवकर विकास, चला लवकर, वेळ घेऊ नका. शेवटचा बॉल सर. निर्णायक गेंद है, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष. इस ओवर की आखिरी गेंद, अच्छी गेंद तेजस द्वारा. टप्पा खाने के बाद बिल्कुल अगर देखें तो थोड़ी नीचे रही है. आखिरी गेंद पर 22 के तौर पर सिंगल स्कोर, 14 रन. जीतने के लिए 15 रनों की जरूरत है. मुकाबला बहुत इंपॉर्टेंट है. इस पर किंगबल और धामनी, तो अब धामनी टीम के लिए 15 रनों की जरूरत. माझ्या मंडणगडची शान हे कुणबी चषक आहे. माझ्या मंडणगडची शान हे कुणबी चषक आहे. माझ्या मंडणगडची शान हे कुणबी चषक आहे. माझ्या मंडणगडची शान. कुणबी सेवा संघाने
विचार, क्रीडा समितीने त्याला मग दिला हो आकार, दिला हो आकार, त्याला दिला हो आकार, दिला वेलकम हो बैक सभी आकार, दर्शकों का त्याला खिलाड़ी का स्वागत है। बैटर मैदान के अंदर जल्दी जानी चाहिए। प्रत्येक षटकाराला 500 रुपये। विजय घागरूम यांच्याकडून प्रत्येक षटकाराला धामणी संघाला 500 रुपये। विजय शेठ घागरूम क्रिकेटवर नितांत प्रेम करणारा व्यक्तिमत्व। आप देखिए बक्षीस और पारितोषिक आता बघा किती लागणार आहेत। क्या बात आहे। सचिन माळी हे देखील त्यांना भेटतायत। सलामीची जोडी येतोय, कोण येत आहेत? क्रिश आणि प्रत्येक षटकाला 500 रुपयाचे पारितोषिक लावले गेले। जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे। चला बैटर मैदानावरती आले, क्षेत्र सजून घ्या, वेळ घेऊ नका। आपल्याकडे मी बघायची पण 1 सेकंदाची किंमत आहे। स्पर्धा फक्त अशीच आयोजित केलेली नाहीये तुकाराम सर, 1 सेकंदाची किंमत या स्पर्धेमध्ये आहे। प्रत्येक वेळेला म्हणजे ज्यावेळेला आयोजन नियोजन केलेलं आहे ना, त्याचा शेड्यूल पडलाय त्याच वेळेला तुम्हाला काही गोष्टीची कल्पना देण्यात आलेली आहे। किती मिनिटामध्ये आपल्याला पहिली डाव आणि किती मिनिटामध्ये आपल्याला सामना संपवायचा आहे। पारितोषिक आलेत आणि जसं नक्कीच राजूजी नसं म्हटलं होतं ना, प्राईज हे खेळाडूंना राईज करण्यासाठी आलेले असतात, उत्तेजना देण्यासाठी आले आहेत। ती उत्तेजना देणारी पारितोषिक आल्यात। बघूया मॅच मध्ये त्याचा किती परिणाम किती प्रभाव जाणवतोय। नक्की सर 15 धावांची गरज आहे। जयेश आमचे डिव्हिजन लाईव्हचे देखील उपस्थित आहेत। साहिल, धनंजय, जयेश, त्यानंतर आपले मॉनिटर अपडेटर डिव्हिजन लाईव्ह, सर्वांचं मनपूर्वक आभार। आमचे सर्व पंच। प्रत्येक षटकारासाठी विजय शेठ घागरूम यांच्याकडनं 500 रुपये। पहिला चेंडू आसमच्या किती बाहेर, वाईट। युवराज दांडेकर सर या ठिकाणी दाखवत आहेत। धामणी संघाला 18 चेंडूमध्ये 15 करायचे होते, 1 धाव आलेली आहे। 18 चेंडू 14 धावांची गरज। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज। स्ट्राईकला फलंदाज बॉलर आहे प्रज्ञेश आणि वलंदाज क्रिश। नॉन स्ट्राईकला मनीष। क्रिश, मनीष, प्रज्ञेश सर्व तिघही युवा खेळाडू आहेत। कोण बाजी मारणार बघूया। प्रज्ञेश, पुढचा चेंडू प्रज्ञेशचा, बॅकफुटला जाऊन जागा बनवले आणि काय क्षेत्ररक्षण आहे। या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं, प्रत्येक धाव मोजून काढावी लागली समोरच्या संघाला तर तुम्ही कमबॅक करू शकता। धाव संख्या 2 होते, धावांची गरज आहे 13। तुम्ही टिचून मारा केला, चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर या धावा सुद्धा मोठ्या ठरू शकतील। असं नाही की धाव फलक मोठा तडा नाही, फक्त एका गोष्टी चर्चा नक्कीच करूया ज्या पद्धतीने आता पाठलाग केला जातोय। यस क्रिश, त्यानंतर आता आपण पाहतोय तो म्हणजेच मनीष ऑन साइडला आणि बघूया क्या बात आहे। दोघंही युवा आहेत, जोश आहे आणि खूप चांगल्या प्रकारे काय हँड आय कोऑर्डिनेशन होतच, मात्र दोघांची ओळख चांगली आहे। दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि सहज चोरटी धाव पूर्ण। समोरच होता शॉर्ट स्केलेकचा खेळाडू। अजून एकदा धाव संख्या 3 म्हणजे आखो में इशारा हुआ, आखो में इशारा झालाय, त्याच्यामध्ये धाव पूर्ण झाले। यस सचिनजी, या आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी होणार आहे। मी कातळकोंड आणि पेवेकोंड या दोन्ही संघाच्या संघनायकांना या ठिकाणी नाणेफेकीसाठी निमंत्रित करतोय। आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी होतंय। कातळकोंड विरुद्ध पेवेकोंड, दोन्ही संघाचे संघनायक प्लीज। स्ट्राईकला सज्ज होते क्रिश। प्रज्ञेश पहिल्या पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज। प्रज्ञेशचा पुढचा चेंडू आणि आता मात्र फुल पॉवरफुल, मात्र खेळाडू त्या ठिकाणी येतोय। खूप चांगला फटका, क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं। 1 धाव पूर्ण केलेलं आहे, चांगलं क्षेत्ररक्षण। आपण जर तुकाराम सर पाहिलं तर गोलंदाज युवा आहे, फलंदाज युवा आहे आणि युवा जोश यांना खुश होता कामा नये। मात्र तुम्ही मेरिट ऑफ द बॉल खेळलात, तुम्हाला संधी फलंदाजांना आहे। चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली, तुम्ही फलंदाजाला देखील अडचणीत आणू शकता। दुहेरी भूमिका दोन्ही ठिकाणी आपण पाहतोय। पुढचा चेंडू प्रज्ञेश यांचा, आता मात्र कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, 1 धाव। एक चांगली आपल्याला गोष्ट पाहायला मिळते, दोन्ही फलंदाज एकही चेंडू निर्धाव नाहीये। प्रत्येक चेंडूला मिडल करतायत, प्रत्येक चेंडूवर धाव मिळवतायत आणि स्ट्राईक रोटेट करतायत। त्यांना माहिती आहे की डॉट बॉलला थोडासा दबाव वाढेल, प्रेशर येईल, म्हणून कदाचित तो प्रयत्न चाललाय की प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न होतोय। तो दबाव आहे थोडासा रिलीज करायचा आहे। पाठला काय 15 धावांचा, पण चांगल्या पद्धतीनं खेळलं जात आहे। 6 धावा झालेल्या आहेत।
आणि आता मात्र हो होणार का, खूप उंच आहे खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि या ठिकाणी ओय मोय मोय, क्या छूटा सपना टूटा मुकद्दर उठा दिल टूटा, क्या हौसला टूटेगा क्या मॅच छूटेगा. दोरात धाव संख्या 8. धावफलकावरती धावा जाऊन पडल्या त्या 8 वरती. आणि जसं तुम्ही चर्चा करत होता, इथून चांगलं क्षेत्ररक्षण मॅच मध्ये येईल, पण खराब क्षेत्ररक्षण या सामन्यापासून तुम्हाला दूर घेऊन जाईल. एक संधी आली होती, ती संधी तुम्ही गमावले. नक्कीच संधी आलेली, संधी गमावलेली आहे. प्रज्ञेश पुढचा चेंडू, फुल टॉस, मिसटाईम स्ट्रोक आहे, नो मेन्स नाही, समोरच पडतोय त्या पद्धतीने एकदा. आणि बघा काय चपळाई, चित्याच्या चपळाईप्रमाणे दोघांनी धावून 2 धावा पूर्ण केल्या आहेत. खूप चांगलं अंडरस्टँडिंग आहे, खूप चांगला ताळमेळ आहे. धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10, जिंकण्यासाठी 12 चेंडू 5 धावांची गरज. सर संख्या पुढे सरकत आहे. टोटल एकूण धावसंख्या 12 आहे, कारण चेंडू डाऊट येते. पुढचा चेंडू आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा संधी आहे, खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि आता देखील 2 सोपे झेल सुटलेले आहेत. हा चांगला खेळाडू आहे, असं नाही की याच्याकडे ती क्षमता नाही. 1 धाव 2 धावा, तिसऱ्या धावेसाठी विजयी आणि धामणी संघाने दुसरा फेरीचा सामना देखील जिंकलेला आहे. अभिनंदन धामणी संघाचं. पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच